नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे संडे आणि 6 तारीख आहे. आज उद्या रथसप्तमी आहे आणि आज आहे हळदी कुंकू. संध्याकाळी 4 ते 6चं टायमिंग ठेवलंय. सो थोडंसं आता फुलं वगैरे आणायचे. सो आम्ही मार्केटला चाललोय. हळदी कुंकू वगैरे सुद्धा आणायचं आहे. मी चालू काय केवढा विश्वास. घरातून निघाल्यानंतर आम्ही नवले ब्रिजच्या अलीकडे एक साईबाबांचं मंदिर आहे तिथं गेलो. खूप छान असं वाटलं कारण सकाळी सकाळी मस्त साईबाबांचं दर्शन झालं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि मग तिथून आम्ही मार्केटला गेलो. मार्केटमध्ये सुपाऱ्या, खाऊची पानं, फुलं, खोबरं, तीळ, काय किरकोळ साहित्य होतं ते घेतलं आणि मग घरी आलो. आणि मग पुढची तयारी केली. जाऊन आलेलो आहे आणि वाण वगैरे मी ऑलरेडी आणून ठेवलेलं. अशा पद्धतीच्या डब्या आणल्या तुम्ही बघू शकता. कारण माझी पहिली संक्रांत आहे आणि पहिलं हळदी कुंकू आहे. सो आमच्याकडे म्हणजे जनरली सगळ्यांकडेच हळदी कुंकू देतात पहिल्यांदा. मग त्या ज्या रेड डब्या येतात त्या काही मला आवडल्या नाही. सो मी अशा पद्धतीच्या डब्या आणल्यात म्हणजे हळदी कुंकूच्या. आणि याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचे आहेत आपण. तर सकाळी जाऊन मस्त फुलं, खाऊची पानं वगैरे ज्या सगळ्या वस्तू आज लागणार आहेत त्या घेऊन आलोय. आणि आता आपण पहिल्यांदा कुंकवाच्या डब्या आहेत त्या व्यवस्थित भरून घेऊया. 2 वाट्यांमध्ये थोडं थोडं पहिल्यांदा लागेल असं हळदी कुंकू घेणार आहे. आणि आपण या डब्या आहेत त्याच्यामध्ये मस्त हळदी कुंकू भरून ठेवायचं आहे. संध्याकाळी 4 वाजता हळदी कुंकू आहे आणि आता साधारण 12:15 झालेत. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रंगाच्या आणि रंगाच्या आणि साईजच्या डब्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये कुंकू आणि हळद भरणार आहोत. भरल्यानंतर आपण हे अशा पद्धतीनं हे पॅक करूया. ठेवताना सुद्धा ते असं एकावर एकच ठेवलं पाहिजे की जेणेकरून त्याचं मिक्सिंग होणार नाही हळदी कुंकवांचं.
हाय. हाय. हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि या बायका आल्या आहेत खायला. बायका आल्या नाही, तुम्ही आल्यामुळे बायकांना यायला लागली. आमचा रिचार्ज नाही झालाय पाण्याचा. दादांच्या मिसेस म्हणजे यांचे मित्र आहेत सतीश दादा, त्यांच्या मिसेस आहेत या. आणि शेजारी बसली ती स्वरा खूप गोड आहे आणि तिलासुद्धा यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे. आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीचं नाव सई आहे. तर स्वरासुद्धा खूप ॲक्टिव्ह आहे आणि तिनं म्हणजे तीसुद्धा लवकरच यूट्यूब चॅनल ओपन करणार असं तिनं मला सांगितलेलं होतं. या आहेत आमच्या वैशाली वहिनी म्हणजे माझ्या मामाची मुलगी आणि मावशीची सून. तर त्यासुद्धा माझ्या शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहतात. आणि इराची हेअरस्टाईल बघू शकता तुम्ही. आम्हाला सगळ्यांना तिचे 2 चंबू हेअरस्टाईल फार आवडली. मी तेच म्हटलं आपण पण सगळ्यांच्या याच्यामध्ये आपलं ट्रायको हलवत जायचं. खूप फोटो काढायचा प्रॉब्लेम होतो. नाही ही जया 24वा फ्लोअर राहते, ही अमृता ती 19वा फ्लोअर, निशिगंधा त्या पण 19 आणि ती दीपाली ती 400. आपल्या लग्नालाच 1.5 महिना झाला. एक ललित आणि आसावली 2 ठिकाणी. मध्ये टाकायला पाहिजे.
मला तर तू घेतलं पाहिजे, मी पहिल्यांदाच भेटली तुला नवीन लग्न झालेल्यापासून सुरू. अयो माझा नंबर शेवटी मग तिथे पण टाकेल युट्यूबला. नाही काही नाही काढू तुला आठवत ती बघ की. नाही फक्त अयो काय संबंध. बरं मग आता सेलिब्रिटी साईडच आहे, मी नाहीच आपण बघू कशाला पण एवढं खटाटप करण्यात तुला सांगते मला नाही म्हणू शकतो. रेंज नसेल अरे बाळा हे वेळेस केलं नाही, माझं कोल्हापूर. माझा ते तुला बहीण आहे ना, तिचं करा कोल्हापूर आहे, म्हणजे खरंच आहे. माहेर पण सॉरी माहेर पण आहे, सासर पण. तुला व्हिडिओ कॉल दिसते बोल का? व्हिडिओ कॉल केला दिसते बोल का तुला? नाही. तिने मला कधी आला तर तू तिला भेट सगळं भेट सगळं सांग मला सांगते. ऐक ना 2 मिनिटं व्हिडिओ कॉल उचल ना, तुला एक गंमत दाखवायची. तुझी मैत्रिणीची बेस्ट फ्रेंड आहे. हाय दिसते का? म्हटलं तर तुला फोन करावा. काढणार काढणार. माऊ कुठे आहे का? फायनली हळदी कुंकू झालेलं आहे आणि आता हे डेकोरेशन आहे ते मस्त आम्ही तिघींनी मिळून केलेलं आहे. तर डेकोरेशन कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हळदी कुंकू झाले सोसायटीमध्ये, आम्ही नवीनच आहे त्याच्यामुळे शक्य तितक्या लेडीजना सांगण्याचा प्रयत्न केला. माझी मैत्रीण राहते, म्हणजे आम्ही कॉलेजला एकत्र होतो, नेहा अपूर्व नाव आहे तिचं, ती इथंच राहते माझ्या बिल्डिंगमध्येच. सो तिनं तिच्या मैत्रिणींना घेऊन आली होती, त्यामुळे त्यांचीसुद्धा ओळख झाली, खूप छान गप्पा झाल्या आणि मस्त असा आजचा दिवस छान गेलेला आहे. तर चॅनलवर नवीनच असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा येतोय पुढचा ब्लॉग घेऊन, तोपर्यंत बघत राहा आणि ऐकत राहा आपला चॅनल. आणि नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. तर डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय, पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हळदी कुंकू झालेला आहे आणि आता कॅपॅसिटी नाही आहे, सो आम्ही बाहेर जेवायला